मावळ लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये गेल्या आपण जर बघितलं असेल तर या मावळ लोकसभा मतदारसंघ हा 2 जिल्ह्यामध्ये विभागलेला आहे। प्रामुख्याने हा मतदारसंघ रायगड जिल्हा आणि पुणे जिल्हा या 2 मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ विभागलेला आहे। पुणे जिल्ह्यामध्ये असणारे 3 मतदारसंघ जे पिंपरी चिंचवड आणि मावळ असे असतात आणि रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल उरण आणि कर्जत खालापूर हे 3 मतदारसंघ या ठिकाणी येतात। आणि या मतदारसंघातील ज्या 6 वर्षापूर्वी काही मंडळींनी या बाबतीमध्ये आश्वासनं दिली होती, ती आश्वासनं कुठल्याच पद्धतीनं पूर्ण झाली नाही। त्याच्यामध्ये नैना प्रकल्प असेल, त्याचप्रमाणे या ठिकाणी जेएनपीटीचा विषय असेल, ओएनजीचा विषय असेल, बीपीसीएलचा विषय असेल आणि या ठिकाणी असणाऱ्या जे विषय असणाऱ्या जे पोस्ट ऑफिस साठी असणारं, त्याचप्रमाणे कारगर येथील स्वतंत्र नोंदणी कार्यालय, पोस्ट ऑफिस, रेल्वे स्टेशन समस्या, शिडको च्या बाबतीतला जे काही विषय आहेत तिथले विषय, त्याचप्रमाणे पाण्याचा संदर्भात मध्ये पनवेल महानगरपालिकेमध्ये असणारा पाण्याचा विषय असेल, त्याचप्रमाणे शिडकोच्या जे काही भाग आपल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये हस्तांतरित केलेला आहे त्यातील लोकांच्या त्या टॅक्सचा विषय असेल, अशा अनेक समस्या या ठिकाणी जैसे ते आहे। आपण जर पाहिलं तर पनवेल शहरासाठी लागणारं जे काही पाणी पुरवठा आहे, हा पाणी पुरवठा अनियमित पाणी पुरवठा आहे आणि स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर स्वच्छताही झालेली नाही। त्याचप्रमाणे ट्रॅफिकचा विषय असेल, तसंच शेडकोतील जे उरण भागातील असणाऱ्या 700 एकर जागा ही लॉजिस्टिक पार्कसाठी आरक्षित करण्यात येणार आहे, तर त्याचा प्रश्न असेल। जमिनी हस्तांतर मशालच्या लोकांपर्यंत पोहोचली नाही, कारण मोठ्या पद्धतीने शिवसेना आणि धनुष्यबाण असा प्रचार ज्या पद्धतीने सुरू आहे याचा दगा फटका जर प्रचार सुरू होईल असं वाटत नाही। नाही, आता तुम्ही जर बघितलं असेल तर म्हणजे शेकाप आमचा मित्र पक्ष आहे, तर दरवेळेस त्यांचं चिन्ह बदल तरी नागरिक शेकापाला मतदान करतात। तसंच आपण जर आता बघितलं असेल की मागच्या 5-6 महिन्यापूर्वी शिवसेनेच्या वतीनं आमच्या आमदारकीचं इलेक्शन झालं, तर त्यामध्ये देखील मशाल चिन्ह आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी राहिलो आणि त्या ठिकाणी आमचं आमदारकीचं शीट निवडून आले। तर आम्ही नागरिकांपर्यंत मशाल पोहोचवण्याचं काम नेहमी करतो आणि आम्ही आमच्या प्रचारामध्ये मशालीच्या बाबतीमध्ये आम्ही सांगतो, कारण की मशाल हे चिन्ह ओरिजिनल शिवसेनेचं मशाल चिन्ह आहे। कारण की यावेळेस स्वर्गीय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जो पक्ष स्थापन केला शिवसेना, आणि शिवसेना स्थापन झाल्यानंतर ते पहिलं चिन्ह आमच्या पक्षाला जे मिळालं होतं ते मशाल होतं आणि त्यामुळं आमच्या शिवसैनिक आणि मतदार राजा हे विसरलेलं नाही आणि पुन्हा एकदा ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मशाल हे चिन्ह मिळालेलं आहे। त्यामुळं आम्ही लोकांपर्यंत मशाल चिन्ह पोहोचवतोय आणि आम्हाला खात्री आहे यामध्ये मतदार राजा निश्चितच आम्हाला कळू देईल। आपल्या राज्याची जी परंपरा आहे, आपण छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर आतापर्यंत माननीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील किंवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील, या सर्व नेते मंडळी असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, तर समोर जरी कोणी जरी आला तरी त्याच्याबद्दलचं आपल्याला प्रेम असतं किंवा त्या माणसाबद्दलचा आपला जो आदर आहे, आपल्यापेक्षा जर मोठा माणूस असेल बायाने, तर त्याला सुद्धा आपण पाया पडून त्यांचा नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेत असतो। आणि अशा पद्धतीनं मी गेल्या 30 वर्ष दादांबरोबर काम केलं आणि मी ज्यावेळेस माणूस समोर आल्यानंतर एकमेकाला ओळखतो, असं म्हणजे काही मंडळी ओळखत नाही, हे दुर्दैव आहे, परंतु दादांनी पण मला ओळख दिली, मग मी सुद्धा दादांना ओळखून मी त्यांचा आशीर्वाद घेतला। ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस आम्ही फिरतो ना, तर अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे आणि जे जुने शिवसैनिक आहेत किंवा ज्यांनी
शिवसेने स्थापनेपासून काम केलेले आहे अशी लोक स्वतःहून पुढे येऊन त्या ठिकाणी स्वागत करतात आणि जे तरुण मुलं आहेत ते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी स्वागत करतात. महिला भगिनी ज्या आहेत आमच्या माता भगिनी ते देखील चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी औषध करण्यासाठी पुढे येतात आणि मी म्हणजे ज्या पद्धतीनं या ठिकाणी ही गद्दारी झालेली आहे आणि गद्दारांच्या बद्दलचं जे मनामध्ये असणारी जी चीड आहे ही त्या ठिकाणी दिसून येते आणि आपल्याला यावेळेस गद्दारांना गाडायचंय आणि तुम्हाला कसल्या परिस्थितीमध्ये आम्ही मशालीच्या समोर बटन दाबून आम्ही तुम्हाला निवडून देऊ अशा पद्धतीची भूमिका लेडीज म्हणजे माता भगिनींकडनं आणि जे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत ते सांप्रदायिक क्षेत्रामध्ये सुद्धा काम करणारे अनेक मान्यवर त्या ठिकाणी आहेत तर त्यांचं देखील आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत असतो. त्यामुळं मला असं वाटतं की अतिशय चांगलं वातावरण आहे आणि यामुळे निश्चितच महाविकास आघाडीचं हे सीट येईल असं माझी खात्री आहे. ऑल इंडिया फॉरवर्ड ऑनलाईन डायरेक्ट पोर्ट दिली तर 15 ते 20,000 लोकांचा रोजगार आमचा घेतलेला आहे. अनेक गोडाऊन बंद झाले त्यांच्या जमिनी घेतल्या आणि त्या गोडाऊन मध्ये ते 25-30 वर्षे काम करतात अशा लोकांना अचानक गोडाऊन बंद झाल्यामुळे घरी जावं लागतं. प्रचंड चीड आहे त्याचा उरणमध्ये विमानाचा प्रश्न प्राईम मिनिस्टर येऊन सभा घेतली पण विमानाचं नाव त्यांनी जाहीर नाही केलं. अनेक प्रश्न आहेत. महागाईचा मुद्दा आहे. त्यांनी जे सांगितलं होतं का 400चा सिलेंडर 50 रुपयाला तो 1100 रुपये झाला. पेट्रोल जर 50 रुपयाचा 10 रुपये होता तो का 100च्या पुढे गेला. पण अनेक प्रश्न आहेत आणि ते आता जो लोकांमध्ये जी चीड आहे ती सरकार विरुद्ध आहे. आम्ही सगळे जर लिडिंगला असतो तर जनतेने आता पुढाकार घेतलाय मोदींना यावेळेला हद्दपार करायचा आहे. उरणमध्ये लीडमध्ये मागच्या वेळेला आम्ही 5 पाऊल असताना बरोबरी केली होती. यावेळेला शिवसेना बरोबर आहे. आम्ही त्याला 50,000 लीड आम्ही उरणमध्ये द्यायचा आम्ही त्याला जाहीर केलं. काय सांगाल इकडे उरण पनवेल हिंगोली या संपूर्ण विभागामध्ये प्रचाराची रणनीती कशी सुरू आहे कसा प्रचार आहे आणि मशाल लोकांपर्यंत कशी पोहोचवत आहे? प्रचार आमचा गावभेटीचा प्रचार सुरू आहे. प्रत्येक गावामध्ये वाडी वस्ती पाड्यामध्ये आम्ही जातोय. शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊन लोकांमध्ये मशालीच्या बाबतीमधला जे जनजागृती आहे त्या पद्धतीनं आम्ही करतोय. आमचे कार्यकर्ते हाऊस टू हाऊस जाऊन त्या ठिकाणी मशाल हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात आणि गावभेटी दौऱ्यामध्ये आम्ही सर्व त्या गावातील प्रमुख लोक असतील त्याचप्रमाणे महिला भगिनी असतील तरुण असतील यांना देखील आम्ही त्या ठिकाणी जाऊन मशाल ही लोकांपर्यंत पोहोचवावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही त्या ठिकाणी करत तर भाजप आणि ईव्हीएम